नाही, निश्चित हा प्रश्न उपस्थित होतोय, युक्तिवाद या निमित्तानं होणार आणि त्याचं उत्तरही द्यावं लागणार. मुळात ये जनता है सब जानती है, त्यामुळे ती जाणू नये कोण कसं आहे ते. या पूर्ण टप्प्यामध्ये ज्यावेळेला हे आंदोलन झालं, वांगचुक होते, वांगचुकांनी खूप मोठं समर्थन दिलं, त्यातून एक विशिष्ट वातावरण तयार करण्यामध्ये मदत झाली. वांगचुकांनी उपोषण सोडलं आणि त्यानंतर त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह, म्हणजे ते भाजपवादी आहेत, त्या भाजपचा प्रचार करतायत किंवा त्या सनातनी विचाराच्या आहेत, अशा स्वरूपाचा प्रचार जो आहे तो सोशल मीडियावर दिसला. तू व्यक्तिशः कसं बघतोस त्यांच्याकडे? मी सोनम वांगचुक बद्दल जास्त बोलू शकतो, कारण की माझं जेवढं काही बोलणं झालेलं किंवा माझं जे काही राहिले ते त्यांच्यासोबत जास्त राहिले. बरं. त्यांच्या वाईफसोबत माझा कॉन्टॅक्ट तेव्हा झाला जेव्हा त्यांना उचलून नेण्यात आलं, आणि ते पण तेवढ्यापुरतंच लिमिटेड राहिलं की आज सरांची तब्येत कशी आहे, कारण की मला भेटू देत नव्हते. सोनम सर हे ट्रू गांधीयन आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटतं की हा माणूस असा सॉफ्ट होतोय बीजेपीकडे, तर असं काय, ते प्रत्येकाशी सॉफ्ट आहे. त्यांचं बोलणंच तसं आहे. कोणी जरी त्यांच्या समोर आलं ना, ते नेहमी एका स्माइल सोबत एकदम ग्रेसफुली सगळ्यांशी बोलतील. सो ही इज अ ट्रू गांधीयन हु इज लाईक पीस. त्यांना सगळ्यात जास्त लाईक नॉन व्हायलन्स अँड पीस. आणि मी हे जेवढे आंदोलन झालं त्याचे सगळ्यात मोठं क्रेडिट त्यांना देतो. एका प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी या देशाला जागं केलेलं आहे. जर त्यांनी ते उपोषण केलं नसतं, 26 दिवस ते उपोषणावर होते, मजाक नाहीये. महात्मा गांधीचं जे सगळ्यात मोठं उपोषण होतं, सगळ्यात लंब, ते 21 दिवसाचं होतं आणि ते पण लिंबू घेऊन होतं. सोनम सरांनी लिंबू सुद्धा घेतलं नव्हतं, फक्त मीठ होतं. खूप डिफिकल्ट आहे. मी महात्मा गांधीपेक्षा मोठं नाही म्हणत, त्यांना ती चुकी मी कधीच करणार नाहीये, पण एक फक्त सांगतोय मी. तर सोनम सर हे ट्रू गांधीयन आहेत आणि ते एकदम पीसफुल माणूस आहेत. आणि त्यांना ते कोणाशीही भेटतील तर ते एकदम सॉफ्टली बोलून एकदम स्माइल करूनच बोलतील. ते त्यातले माणूस नाही. ते त्यांना असं समजू नका तुम्ही ते कॉम्प्रोमाइज झाले, काहीच नाही तसं. आणि स्वतःच जीव धोक्यात टाकून त्यांनी पूर्ण देशाला जागा केलेलं आहे. अजून काय पाहिजे होतं? म्हणजे सोनम सरांचा जर जीव गेला असता तरच तुम्ही मान्य केलं असतं की नाही ते कॉम्प्रोमाइज नाहीये. त्या लेवलला आपण गेलं नाही पाहिजे. 26 दिवस उपोषण करणं किती अवघड असतं हे मला 3 दिवस उपोषण करूनच कळलेलं आहे. अगदी महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अभिजित क्रेडिट देतोय या पूर्ण आंदोलनाच्या यशाचं ते वांगचुक यांनाच. आणि हा खरं म्हणजे मोठेपणा आहे अभिजितचा पण, कारण खरं सांगतो मी, मला कोण ओळखतं सर? ते जे काही झालं, सोनम सरांनी उपोषणावर बसले, त्याच्यानंतर कुठं पूर्ण देश आपला जागा झाला. आणि 20 तारखेला जो लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर हे आंदोलन सीजेपी पेक्षा सोनम सरांपेक्षा मोठं झालं. ते मग ह्या देशातल्या लोकांचं आंदोलन झालं. आणि आम्हाला सुरुवातीपासून तेच पाहिजे होतं. आम्हाला हे आंदोलन कुठंच माझ्या पुरतं लिमिटेड नव्हतं पाहिजे, सीजेपी पुरतं लिमिटेड नव्हतं पाहिजे, आणि सोनम सरांनाही त्यांच्या पुरतं लिमिटेड नव्हतं पाहिजे. वी वॉन्टेड दिस टू बिकम अ पब्लिक मुव्हमेंट. आणि ते पोलिसांनी लाठीचार्ज करून ते करून टाकलं.